नमस्कार. ईव्हीएम घोटाळ्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप आलं. ईव्हीएम घोटाळा आहे आणि त्याहून पलीकडे अजून एक प्रश्न की भाजप नेहमी ईव्हीएम घोटाळा करूनच सत्तेमध्ये येतं. काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड केली, असा चमत्कार होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही, असं कसं होऊ शकतं. आता हे कन्फ्युजिंग आहे असं जे जनता म्हणते किंवा जनता म्हणण्यापेक्षा काही लोक म्हणतात. मी भाजपचा नाही बरं का, पहिलं सांगतो. हे का म्हणतात, या पाठीमागचं कारण काय? आज 5 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये महत्वाचं जे पश्चिम बंगाल होतं ते भाजपकडे गेलं. भाजप ह्यापूर्वी तिथे 60 आमदारावरती होता, डायरेक्ट 208. आता आसाम आणि पुदुचेरी तिथे तर भाजपची सत्ता होतीच. मग आता सर्वात महत्वाचा विषय केरळ आणि तामिळनाडू. भाजपला असं का वाटलं असेल की केरळ आणि तामिळनाडू सोडून द्यावं? जर त्यांच्याकडे ईव्हीएम सेटिंगच आहे तर त्यांना असं का वाटलं असेल, हा मला प्रश्न पडतो. मग कधी कधी असं वाटतं की अजून वेगळे काही फॅक्टर याच्यावरती काम करतात का? आपला भ्रम आहे का की ईव्हीएम घोटाळा किंवा ईव्हीएम मध्ये गडबड हा आपला भ्रम आहे का, असं वाटतं कधी कधी. पण त्याहून पलीकडे गेल्यानंतर काही खेळी आणि काही प्लॅन बघितल्यानंतर किंवा समजल्यानंतर वाटतं की काहीतरी गडबड आहे. आता आपण ह्या 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मुसंडी मारली. तामिळनाडूमध्ये आणि केरळमध्ये इथे जे जाणकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत ते सांगू शकतील, कारण इथे भाजपची ताकद हे कमी आहे. इथे जर काही गडबड झाली किंवा इथे जर अचानक आता केरळमध्ये 2 जागा होत्या, पहिलं 2 जाग्यावरनं डायरेक्ट 50 जाग्यावरती गेलं तर संशय येणं साहजिक आहे, गडबड आहे कळणं साहजिक आहे. तामिळनाडूची पण तीच गत आहे. मग इथे तिथल्या स्थानिक पक्षाचं वर्चस्व जास्त आहे. आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काय स्टेटमेंट दिलं तुम्ही बघा स्क्रीनवरती. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की एकदा हातातून सत्ता गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी का सुचतात, या अगोदर का सुचत नाही? बरं ठीक आहे, भाजप अचानक सत्तेमध्ये आलं, भाजपला शिटिंग करायची असतील तर एक माझं वैयक्तिक मत आहे, ते गेल्या टर्मला पण केली जाऊ शकली असते. मग ते आताच का? कारण भाजप 14 वर्षापासून आहे. मग आताच असं का वाटतं? ते हे कुठेतरी भ्रम आहे असं मला वाटतं. पण महाराष्ट्रामधल्या ज्या निवडणुका झाल्या ते डोळ्यासमोर आणल्या तर मग मात्र वाटतं की कुछ तो गडबड आहे, दाल में कुछ तो काला आहे. कारण महाराष्ट्रातल्या निवडणुका आणि महाराष्ट्र आपल्याला परिचित असल्यामुळे कुठं काय आणि कोणता कोल कोणाकडे आणि कोण कुठे येऊ शकतं इथपर्यंत डिटेल्स आपल्याकडे असताना पूर्ण चेंजेस, पूर्ण बदल, म्हणजे ट्रेमेंडस बदल हा भावलाच नाही, म्हणजे तो पचनीच पडत नाही आमच्यासारख्या लोकांच्या. मग वाटतं की दाल में कुछ तो काला आहे. असे आमदार झालेत. आता ते विचारू पण शकत नाही. मला वाटतं त्यांनाच कधी असं वाटलं नसेल की आपण आमदार होऊ शकतो. असेही आमदार ह्या टर्म मध्ये महाराष्ट्रामध्ये झालेत. असे 6-7 आमदार आहेत ज्यांनी आयुष्यात कधी विचार केला नसेल की आपण आमदार होऊ शकतो. मग प्रश्न पडतो की असं कसं होऊ शकतं. तर ह्या सर्वाच्या पाठीमाग मला वाटतं की नेहमी जनता ही जनार्दन आणि जनता ही लोकशाहीमध्ये सर्वस्व आणि निर्णय घेणारी आहे आणि ते मतदान रूपी निर्णयामधनं जनता दाखवून देते. तामिळनाडूमध्ये जे घडलं त्या मागे काही महत्वाच्याही गोष्टी आहेत. सत्ता परिवर्तन ही तामिळनाडूमधलं एक विशेष गोष्ट आहेच. त्या पाठीमाग विजय थालापती यांनी ज्या काही गोष्टी लोकांना सांगितल्या आणि ते वचनबद्ध जे त्यांचा वचननामा आहे तो दिला, तर त्यामध्ये महत्वाच्या गोष्टी होत्या. आता ह्या गोष्टी करत असताना मला एक प्रश्न पडतो की हे त्या राज्याचा विकास करू शकतील का? कारण महाराष्ट्रामध्ये एका योजनेमुळं, लाडक्या बहिणीमुळं प्रत्येक व्यक्ती सांगतो की लाडक्या बहिणीमुळे बजेट नाही हो, लाडक्या बहिणीमुळे बजेट नाही. एवढं बजेट कोण माडत असेल केवळ 1500 रुपयामुळं, तर थालापती विजयने काय काय दिलंय मी तुम्हाला सांगतो. पहिली घोषणा आहे की प्रत्येक महिलेला बस फ्री, प्रत्येक घरामधल्या मुख्य महिलेला 2500 रुपये प्रतिमाह. एखाद्या घरामध्ये एखाद्या मुलीचं किंवा बहिणीचं लग्न असेल तर त्यांना 8 ग्राम सोनं. 1ली ते 12वी पूर्ण शिक्षण मोफत आणि 15,000 रुपये वार्षिक त्या मुलासाठी. त्यानंतर शेतकऱ्याला ज्याचं 5 एकरच्या आत शेत आहे त्याची सर्व कर्जमाफी, 5 एकरच्या वरती असेल त्याला 50%. आता ह्या सर्व गोष्टी
6 LPG सिलेंडर मोफत वर्षभरामध्ये, या सर्व गोष्टी करत असताना त्या राज्याचा विकास होऊ शकतो का, त्या स्टेटमध्ये विकास करता येऊ शकतो का, हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. पण हेच निवडून देण्यामध्ये किंवा निवडून येण्यामध्ये विजय थालापती यांनी 108चा मॅजिक आकडा गाठला नसला तरी 108 पर्यंत त्यांनी मजल मारली. त्यांनी मॅजिक आकड्याने हुलकावणी जरी दिली असली तर 10चा त्यांना म्हणजे डिफरन्स आहे. 10 आमदाराची त्यांनी राज्यपालांना सरकार स्थापनेसाठी पत्र लिहिलेलं आहे. 2 आठवड्याचा टाइम मागितलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये ते सरकार स्थापन करतायत. आता त्यांना पाठिंबा कोण देणार, तर काँग्रेस आहे, माकप तिथले जे काही आहे त्यांचे मिळून ह्या तिघांचे म्हणून 11 आमदार आहेत. ते ह्या 11 आमदारांचा निर्णय आणि राहुल गांधी यांनी शुभेच्छा देणं किंवा फोनवरती चर्चा करणं हे निर्णय गोष्ट ठरू शकते. त्यामुळे विजय थालापती हे स्वतःच्या म्हणजे एका पक्षाच्या आपल्या स्वतःच्या पक्षाच्या जीवावरती सरकार तिथे स्थापन करू शकतील असं वाटते. कारण काँग्रेसने पाठिंबा दिला, माकपने जरी पाठिंबा दिला, ते बाहेरनं पाठिंबा देतील. त्यामुळे तिथे सरकार स्थापन करण्यासाठी सध्या तरी अडचणी वाटत नाही. पण राजकारण आहे, अडचणी निर्माण होऊ शकतात. तर हे गोष्ट आहे, हे निर्णय. आता हीच गोष्ट पश्चिम बंगालमध्ये भाजपने केली. 3,000 रुपये महिलेला प्रति महिना, हे महत्वाचं. पुन्हा जे युवक आहेत बेरोजगार त्यांना 3,000 रुपये, त्यानंतर प्रेग्नंट गर्भवती महिलेला 25,000 रुपये एकदम, हे वचननाम्यामध्ये होत्या. ह्या गोष्टी महिलांना भावल्या. आणि महाराष्ट्राचं उदाहरण घेता जर बघितलं तर मला वाटतं तामिळनाडूमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये ह्या निर्णय गोष्टी ह्या महिलाच ठरलेल्या आहेत. कारण महिलेचं मत, महिलेचा कौल यामुळं पूर्णपणे सरकार म्हणजे विश्वास पण ठेवू शकत नाही आपण, अशा पद्धतीचे चेंजेस होऊ शकतात. हे महाराष्ट्राने बघितलेले आहेत. जरी लोकांनी म्हटलं की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, अमुक आहे तमुक आहे, तरी शेवटी एक गोष्ट लक्षात आली की महिलेला जे लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी होती म्हणजे आहे, त्यामुळे हे सगळं निर्णय ठरू शकलं महाराष्ट्रामध्ये. तसंच तामिळनाडूमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये झालं असं वाटतंय. आता या व्यतिरिक्त तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.